नमस्ते, मी रेखा. माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आज मी बनवणार आहे बघा आलू टिक्की चाट. त्याच्यासाठी इथे मी छोले घेतलेत बघा. तुम्ही वाटाणे पण घेऊ शकतात, पण मला जरा जास्त छोले आवडतात म्हणून मी छोले घेतलेत. रात्री भिजू घालून चांगलं स्वच्छ धुवून आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यात टाकायचे पाणी आणि छोले असे बुडतील तेवढंच पाणी टाकायचं. आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला मीठ आणि छोले चांगले असे शिजवून घेऊ आपण. आता याला मी चांगलं शिजवून घेते. हे बघा छोले पण चांगले असे शिजवून घेतलेत मी. हे बघा मस्त. आता याला हलका हलका असं झाऱ्याने हे करणार आहे, चम्मचने किंवा झाऱ्याने असं थोडंसं हे करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं. म्हणजे आपली भाजी पण अशी मस्त घट्टबंड्या होते. इथे बघा बटाटे उकडून घेतलेत असे मी आणि यांना चांगलं असं थंड करून खिसून घेतलेत. आता त्याच्यात टाकायचं आपल्याला तांदळाचं पीठ, अद्रक असं किसून घेतलंय बघा, अद्रक पण टाकायचं आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरची, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊ. सगळं टाकून सगळं असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले बघा मी. बटाटे पीठ सगळं मिक्स. आता हाताला तेल लावायचं म्हणजे बटाटा असं चिटकत नाही. हे बघा असं तेल लावलं का मग आपल्याला जेवढं लहान पेटीस असं पाहिजे तशी टिक्की असे गोळे करून घ्यायचे आणि असं हाताने याला असं दाबून घ्यायचं. जेवढं आपल्याला पाहिजे आलू टिक्की तेवढी आपण याला बनवू, छोटी मोठी. हे बघा असं आता मी सगळ्या अशाच करून घेणार आहे. हे बघा असे 6 टिक्क्या करून घेतल्यात बघा मी असे मोठ्या मोठ्या. आणि इथे तांदळाचं पीठ घेतलं बघा. आता थोडंसं वरतून लावायला तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता. आता हे असं लावून घेते मी. हे बघा असं सगळीकडून लावलं का मग आपली टिक्की अशी मस्त क्रंची होते. बघा असं आता सगळ्यांना मी लावून घेते असंच. हे बघा आता तवा ठेवला आहे मी, याच्यावर आता तेल टाकणार आहे. आपण या टिक्क्या अशा फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला तव्यावर. आता तेल टाकून घेते सगळीकडून म्हणजे सगळ्या टिक्क्यांना तेल लागलं जाईल असं. तर आपण या टिक्क्या ह्याच्यामध्ये ठेवून देऊ, मस्त अशा फ्राय करून घेऊ आणि सगळ्या टिक्क्या तव्यावर बसतील. सगळ्या याच्यावर आता मी फ्राय करून घेणार आहे. मस्त आपल्याला ह्यांना खरपूस फ्राय करून घ्यायचं, तसं आलटीपलटी करून कलर येऊस तर. हे बघा आता मी असं आलटीपलटी करून घेणार आहे. हलकेशा शेकल्यात टिक्क्या. हे बघा आता आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायच्यात मस्त. हे बघा हलकेशा शेकल्यात आणि तेल असं सगळं एका साईडला असं करून घ्यायचं जसं जर टिक्की तिकडं आहे तिकडं. हे बघा आता सगळ्या मी अशा पलटी करून घेते आणि सगळीकडून असं मस्त खरपूस याला भाजून घेणार आहे, असं फ्राय करून घ्यायच्यात. हे बघा आलटी पलटी करून मी टिक्क्या चांगल्या असं मस्त अशा फ्राय करून घेतल्यात. आता याला हलकंसं असं चमच्याने हे करून घ्यायचं आपल्याला, हलकंसं फक्त. आणि अजून थोडंसं यांना आपण हे करून घेऊ, तव्यावर फ्राय करून घेऊ. हे बघा चांगलं. मग अजून पण बाहेरून पण तसे बटाटे शिजलेलेच असतात पण ते अजून मस्त लागतात मग. हे बघा मस्त करून घेतल्यात बघा, फ्राय करून घेतल्यात बघा टिक्क्या. हे बघा तेल पण एकदम असं सगळं सुकून घेतलंय आणि मस्त असे फ्राय पण झाल्यात बघा वरतून पण आणि अधूनमधून दोन्हीकडून असं चांगलं शेकल्या गेल्यात. आता हे काढून घेऊ आणि आता बनवू आपण छोलेची भाजी. हे बघा कढईत आता मी तेल टाकून घेतले थोडंसंच. आता त्याच्यात टाकायचे जिरं आणि आता आपल्याला टाकायचे टमाटर बारीक चिरलेलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता आपण चांगलं परतून घेऊया आणि मग आपल्याला याच्यात टाकायचे बघा शिजवलेले छोले. हे बघा आता मी चांगलं असं परतून घेतले बघा टमाटर मिरची आणि जिरं. आणि आता गॅस बंद केलाय मी म्हणजे आपले मसाले जळावा नाही म्हणून. आता याच्यात टाकणार आहे बघा धनिया पावडर आणि हळद, लाल मिरची आणि थोडीशी आमचूर पावडर. आता आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि आता आपण टाकायचं ह्याच्यात पाणी थोडंसं. आता हे आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं. आता गॅस चालू केलाय मी. हे बघा चांगलं असं परतून घेतलंय बघा मी. आता याच्यात टाकायच्यात आपल्याला ही छोले टाकून घेते आता आणि आपल्याला आता चांगलं शिजवून घ्यायचं याला. आता याच्यात टाकणार थोडासा लिंबाचा रस. हे बघा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेतलाय आणि पहिले मी छोले शिजवताना मीठ टाकलं होतं. आता थोडंसं मीठ टाकून घेते. आता आपल्याला ही चांगलं शिजवून घेऊ आपण. मग तयार झाली आपली छोलेची पण भाजी. हे बघा मस्त बनवून तयार झाली आपली छोलेची भाजी पण. हे बघा छोला टिक्कीची भाजी पण तयार आहे. आता गॅस करते बंद. चटण्या तर मी बनवून घेतल्यात. चिंच गुळाची चटणी. चटण्या तर सगळ्यालाच माहिती आहे कसं बनवतात. आणि हिरवी मिरची चटणी. हे बघा आता आपण इथं प्लेटमध्ये मी आलू टिक्की काढून घेते. पहिले आता आपल्याला टाकायची याच्यावर भाजी थोडीशी आणि मग आपल्याला याच्यावर ठेवायची टिक्की. आता टिक्की ठेवते. आता आपल्याला परत याच्यावर भाजी टाकायची आहे. आता असं वरनं भाजी टाकून घ्यायची जेवढी आपल्याला लागते तेवढी. तर आपल्याला टाकायची याच्यावर बघा ही चटणी चिंचेची.
मग त्याच्यानंतर टाकायची आपल्याला हिरवी चटणी आणि याच्यावर आता टाकणार आहे मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडंसं बघा इथे चाट मसाला, लाल मिरची आणि मीठ मी मिक्स करून घेतलं. आता ते पण टाकायचं आहे असं थोडंसं, म्हणजे मस्त लागते आपली चाट पण. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि आता आपल्याला बारीक शेव टाकायची याच्यावर. हे बघा आता बारीक शेव टाकायची वरनं. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.